विद्यार्थी मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने ऑफिशियली एक PDF पब्लिश केलेली आहे. ती ऑफिशियल साईटवरती तुम्हाला शो होत असेल. 29 सप्टेंबर म्हणजे आजच ही पब्लिश केलेली PDF आलेली आहे. एकंदरीत ही PDF काय आहे याची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शो होत असेल हे टायटलवरूनच. नोटीस नंबर 70 नुसार एक्सटेन्शन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन टू BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला शो होत असेल की BSc नर्सिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 40% खाली जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी ऑफिशियली एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने रजिस्ट्रेशन विंडो ओपन केलेली होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन हे करता आले नाही किंवा काही कारणास्तव ते करता येऊ शकले नाही. त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे सततचा महाराष्ट्रभर चालत आलेला पाऊस, जो पूर्ण भारतामध्ये सुद्धा चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहे. त्या अनुषंगाने एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने हे सर्क्युलर पब्लिश केलेलं आहे. एकंदरीत या सर्क्युलरमध्ये काय आहे ते आपण समजून घेऊया. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर न्यूली इलिजिबल कॅन्डिडेट ॲज पर द रिवाइज इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 वॉज कॅरीड फ्रॉम 23 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025. बघा, जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना 40पेक्षा कमी पर्सेंटेज पडलेले होते त्या विद्यार्थ्यांसाठी जे रजिस्ट्रेशन विंडो होती ती 23 ते 29 सप्टेंबर 2025पर्यंत ठेवण्यात आलेली होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, खालचं बघा, ड्यू टू हेवी रेनफॉल अँड फ्लड सिच्युएशन इन व्हेरियस रिजन ऑफ महाराष्ट्र स्टेट, many candidates could not register themselves during this period. In view of flood condition, the cutoff date being extended up to 31st October 2025 by Indian Nursing Council, the competent authority has decided to extend the registration as per the schedule given below. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मगा पण तुम्हाला सांगितलेली होती की महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये खूप जोरात पाऊस चालू आहे. खूप ठिकाणी फ्लडसारख्या सिच्युएशन तयार झालेल्या आहेत. तर या कारणास्तव महाराष्ट्र शासनाच्या अनुषंगाने एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने विद्यार्थी मित्रांनो जे 31 ऑक्टोबर 2025पर्यंत INCने जे BSc नर्सिंग ॲडमिशन वाढवलेलं होतं त्या अनुषंगाने एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने विद्यार्थी मित्रांनो नवीन परिपत्रक पब्लिश केलेलं आहे. त्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे एम.एच. नर्सिंग सी.ई.टीचे रजिस्ट्रेशन बाकी असतील आणि त्यांना BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय इम्पॉर्टंट सर्क्युलर आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला शो होत असेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन फॉर कॅपराउंड ॲप्लिकेशन फॉर्म अँड सेशन अप्लाय ऑनली दोज कॅन्डिडेट हू हॅड नॉट रजिस्टर प्रिव्हियसली. त्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठीच ही विंडो ओपन झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तारीख बघा, 29 सप्टेंबर 2025 ते विद्यार्थी मित्रांनो 5 ऑक्टोबर 2025पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, ठीक आहे, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे जे नॉन रिफंडेबल असणार आहे ते सुद्धा 29 ते 5 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर अपलोडिंग ऑल कलर स्कॅन डॉक्युमेंट ओरिजिनल फाईल इन अ PDF फॉर्मॅट आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ते विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर रातच्या 11:59 करता येणार आहे. आता शेवटी आहे विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हे सगळं झाल्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाईन रजिस्टर लिस्ट अँड कंबाईन मेरिट लिस्ट हे 6 ऑक्टोबर 2025ला पब्लिश करण्यात येणार आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळून गेलेलं असेल की जे नवीन विद्यार्थी ज्यांना काही कारणास्तव किंवा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सततच्या पावसामुळे त्यांना रजिस्ट्रेशन करता आलं नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी परत सुवर्ण संधी झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर संध्याकाळच्या 11:59 ते परत रजिस्ट्रेशन करू शकता. आता त्यानंतरचा जो एकंदरीत नवीन शेड्यूल आहे तो तुम्ही mahaCET.org वरती कंटिन्युअसली चेकआउट करा. त्यापेक्षा सुद्धा आम्ही तुम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल ती नोटिफिकेशन पब्लिश झाली त्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. त्यासाठी
तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन व्हा. त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ती सुविधा प्राप्त होऊन जाईल. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.